सांगू का? सासूने सांगितले काम कर सुनबाई, सुंदर ताकाचं भांड हातामध्ये दिलं आणि एक काम कर म्हणे, समोरच्याच्या घरी जाऊन ताक घेऊन यायचं आहे. म्हटले ठीक आहे सासूबाई, ताक घेऊन येते. गेली महाराज. आजीबाई होती, ती भांडकुदळ होती, तिला भांडल्याशिवाय करमतच नव्हतं. ती म्हणली रोज एकाशी मी भांडण करते, त्याच्याशिवाय मला अर्धी भाकर शिल्लकच जात नाही. मी जर भांडणच केलं नाही तर माझं पोट भरत, आणि मी इथलं सांगत कोणी मनाला लावून घ्यायचं. कुठलं सांगते? संभाजीनगरचं, माझ्या माहेरचं. मी इथलं सांगत नाही. ताकाला गेली महाराज. सासूबाईंनी सांगितलं ताक घेऊन ये. ती म्हणली हो ठीक आहे. ताक ज्या वेळेला आणायला गेली, ती ताकाचा पेला होता, तिने जोरात आपटला आणि म्हणे हे घ्या ताक. सांगितलंय सासूने. देईल का ती बाई ताक? काय सांगितलंय? ताक सांगितलंय. ती म्हणली निघ इथून, घरी जा म्हणे, ताक काही मिळणार नाही. घरी आली. सासूबाईंना सांगितलं. सासूबाई त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ताक नाही म्हणे. ती म्हणली अगं तुला मागताच आलं नाही. मागण्याची ही पद्धत असते. समोरच्याकडून काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे तर मागायची काहीतरी पद्धत असते. ती म्हणली कशी? आत्याबाई तुम्ही सांगा. मग तिने सांगायला सुरुवात केली. सासूबाईंनी ताकाचा पेला हातामध्ये घेतला. पेला म्हणजे भांड, ताकाचं भांड, रिकामं भांड हातामध्ये घेतलं आणि ताक मागायला गेली. ताक मागायला गेल्याच्या नंतर अगोदर वर्णन करण्यात आलं. कोणाचं? बाई काय वाघाचा वाघ आहे. नातू खेळत होता तिचा बाहेर. कोणाचा? जिच्या घरी ताक मागायला गेली तिचा नातू बाहेर खेळत होता. बाई काय वाघाचा वाघ आहे, काय माझ्या वाघाचा वाघ आहे. नाकातून सखाराम तुकाराम बाहेर आलेली. काय माझ्या वाघाचा वाघाचा वाघ आहे. माय कौसा का काय वाघाचा वाघ आहे ग. कचकन उचलून घेतलं लेकरू. ते होतं 15 किलोचं. माय हो म्हणलं कंबरच मोडली असती. 15 किलोचं उचलून घेतलं. ताकाचं भांड इथं घेतलं, रिकामं भांड. मागण्याची पद्धत पहा. आणि निघाली. कौसा का काय तुझा नातू ग माय, वाघाचा वाघ. आहा हा हा. पावशर काला ढेरीवर सांडल्याला, खंडीवर माश्या बसलेल्या. काय वाघाचा वाघ आहे. काय कौतुक केलं, आणि एवढं कौतुक केलं, आणि काय तिने ताक दिलं. आहा हा हा. काय ताक आंबट होतं. वाघाचा वाघ त्या ठिकाणी वर्णन केलं आणि कौतुकाने फसल्या गेली. स्तुती माणसाला एवढी घातक आहे. कशामुळे सांगितलं? स्तुती माणसाला एवढी घातक आहे, एवढी घातक आहे. त्या स्तुतीने त्या ठिकाणी नारदजींची स्तुती केली. कामदेवा नारदजींनी गर्वाने दाटले. कोण? नारद महर्षी. एवढे गर्वाने दाटले, एवढे गर्वाने दाटले. नारदांनी मनामध्ये विचार केला की या कामाने त्या ठिकाणी कोणाला सोडलं नाही. या कामाने कोणाला सोडलं नाही. या कामाने प्रत्येकाला जाळलं आहे. या कामाने कोणाला सोडलं नाही. हा काम कोणालाही सोडणार नाही. या कामाने चांगल्या सगळ्यांची वाट लावली. आणि मग आता मनामध्ये विचार आला की बाबा या कामाने ब्रह्मदेवाला सोडलं नाही. या कामाने भगवान शंकराजवळ काम गेला तर शंकराने जाळून भस्म केला. त्या कामाला त्या ठिकाणी आज जिंकलं. पेपरला हेडलाईन देण्यात आली, नारद महर्षींनी काम जिंकला. नारदांनी काम जिंकला. नारदांनी काम जिंकला. एवढा आनंद झाला नारदांना. आज विश्वामध्ये आश्चर्याचं काम नारद महर्षींनी केलं की काम जिंकला, काम जिंकला. या कामाने चांगल्यांना त्या ठिकाणी घातक केलेलं आहे. म्हणून काम भाई कधी कोणाचं त्या ठिकाणी भलं करेल किंवा वाईट करेल सांगता येत नाही. म्हणून नारद त्या ठिकाणी कामदेवतेला नारदांनी मनामध्ये विचार केला आणि नारदजी निघाले. सुंदर भगवंताचं भजन करू लागले आणि भजन करत करत नारद महर्षी त्या ठिकाणी निघाले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण
टाळी वाजवा एकदा नारद महर्षींसाठी. भगवान नारद त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे कामदेवाला हुबेहूब असणारं नारदांचं सुंदर असं पात्र या ठिकाणी केलेलं आहे. कोणाची कन्या आहे ओळखा बरं. मागच्या ओळखू येते का? हा, गौरीसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची आहे सगळ्यांनी. आपल्या गावाचं भूषण आणि वारकरी संप्रदायाचा वारसा आता या तरुणांच्या हातामध्ये आहे. म्हणून गावातली तरुण कन्या आहे आणि विशेष म्हणजे हरिभक्त परायण आहे. म्हणून त्याच्यासाठी डबल एकदा टाळी वाजवा. तरुणांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य आहे. तरुण त्या ठिकाणी घडला पाहिजे आणि गावातलं आपलं भूषण आहे. म्हणून कारण अविनाश महाराजांना द्यावे तितके धन्यवाद आहेत बरं. महाराजांचं त्या ठिकाणी कुठेतरी मार्गदर्शन जीवनामध्ये लाभलं. म्हणून आज हरिभक्त परायण नाव माय बापाचं नाव धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठवाचे. असे रत्न जन्माला येण्यासाठी माय बापाची कुस पवित्र असावी लागते. म्हणून त्या ठिकाणी नावही किती सुंदर आहे तिचं गौरी. म्हणून कारण नावही चांगले ठेवले पाहिजेत. नावालाही फार महत्त्व आहे. नाव चांगलं असलं पाहिजे. एका ठिकाणी आम्ही असंच कार्यक्रमाला गेलो आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. म्हणून रात्री कथा करून उशीर झाला आणि त्या आजीला विचारलं, आजी उषाला काही आहे का? ती आजी म्हणली, माय जशी उषा गेली तर आलीच नाही. अहो म्हणलं आजी माझ्या उषाला उशी उशी नावही त्या ठिकाणी चांगले ठेवले पाहिजेत. सकाळी भगवान गोपालकृष्णाची आरती करायची होती. आजीला म्हटलं, आजी भगवंताची आरती करायची आहे, आरतीला काही आहे का? म्हटली, हो ना ग माय, 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. म्हणजे नावं त्या ठिकाणी चांगले ठेवले पाहिजे. चांगले जर नावं ठेवले तर नाव चांगल्या ठेवल्यामुळे आपलंही त्या ठिकाणी नामस्मरण होत असतं. नारद महर्षी त्या ठिकाणी काम जिंकला आणि सगळ्या नगरीमध्ये प्रचार आणि प्रसार केला. काम जिंकला प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी करण्यात आला. काम जिंकला. म्हणून नारद महर्षी त्या ठिकाणी नारद महर्षी निघाले भविष्य सांगण्यासाठी. आणि ज्या वेळेला नारद निघाले, भगवंताने सुंदर मायावी नगर निर्माण केलं. नारदांचा गर्व हरण करायचा होता. नारदजींना गर्व झाला होता. काय? काम जिंकला. नारदजींचा गर्व हरण करण्यासाठी देवाने एक मायावी नगर निर्माण केलं आणि त्या ठिकाणी शिरनदी नावाचा राजा त्या ठिकाणी निर्माण झाला. त्याची एक कन्या होती, तिचं नाव होतं विश्वमोहिनी. तिच्यासोबत विवाह करण्यासाठी नारद महर्षींनी त्या विश्वमोहिनीला पाहिलं आणि एवढा आनंद झाला नारदजींना, एवढा आनंद झाला. नारदजी म्हणायला लागले, कालच आपण पेपरला बातमी दिली, काम जिंकला.
पेपरला बातमी दिली आणि आज विश्वमोहिनी पाहिली. नारदजी मनामध्ये विचार करायला लागले आणि त्या शिरनदी राजाने विश्वमोहिनीचा हात नारदजींच्या हातामध्ये दिला आणि म्हटले, काय हिचं भविष्य सांगा. म्हणून हात कोणाच्याही हातामध्ये आपला हात कधीही, जो भविष्य सांगणार आहे त्याच्या हातामध्ये आपण कधीही हात द्यायचा. कारण हातावरती शास्त्र असं सांगतं, आपल्या हातावर आपल्या पायावर नाना प्रकारची त्या ठिकाणी चिन्ह असतात. यव नावाचं चिन्ह आपल्या हातावरती असतं. माशासारखं चिन्ह आपल्या हातावर असणं, माशाच्या डोळ्यासारखं चिन्ह आपल्या हातावरती असणं, आपल्या अंगठ्यावरती चक्र असतात, पण ते घरी गेल्यावर बघायचे आहे. आपल्या पायाच्या बोटावरती नाना प्रकारचे चिन्ह त्या ठिकाणी सांगितले आहेत. हातावरती यव नावाचं चिन्ह संहरण त्या ठिकाणी केलं. नारदजी मनामध्ये विचार करायला लागले की आपल्या नशिबामध्ये त्या ठिकाणी विवाह करणं आपल्या नशिबामध्ये नाही. नारदजी म्हणायला लागले, ना भक्ती ना ज्ञान कुछ नहीं चाहिए, फक्त मला सुंदर बनवा. देवाला प्रार्थना केली, हे भगवंता मला एवढं सुंदर बनवा, एवढं सुंदर बनवा, या विश्वामध्ये माझ्यासारखा एवढा सुंदर कोणीच नसला पाहिजे. उदाहरणार्थ 3 वेडे असतात. 3 काय असतात? 3 वेडे असतात आणि 3 वेडे भगवंताकडे जातात. पहिला वेडा इतका काळा भंगार असतो, काळा भंगार असतो, इतका काळा, बाप रे. आणि देवाने विचारलं, सांग तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं, देवा मला एवढं त्या ठिकाणी गोरं बनवा, एवढं गोरं बनवा, एवढं गोरं बनवा. दुसऱ्याला विचारलं, तुला. देवा मला त्याच्यापेक्षाही गोरं बनवा, त्याच्यापेक्षाही गोरं बनवा. आणि तिसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे. तो म्हणला, देवा जो पहिला काळा झालेला आहे ना त्याला माझ्यापेक्षा काळं बनवा. म्हणून त्या ठिकाणी नारदजींचा गर्व हरण झाला. म्हणून गर्व त्या ठिकाणी कधी कोणत्या गोष्टीचा मनुष्याने गर्व करू नये. नारदजींनी भगवंताला स्वरूप मागितलं, हे देवा मला चांगलं स्वरूप द्या, मला चांगलं स्वरूप द्या. देवा तुमचं मला हरिरूप द्या, मार्कंडे रूप मला पाहिजे. नारदांनी प्रार्थना केली आणि देवाने हरिरूप दिलं. आणि ज्या वेळेला हरिरूप दिलं, माकडाचं स्वरूप दिलं नारदजींना, आणि त्याच वेळेला राज्यसभेमध्ये नारद आले. नारद आले, सगळे शिवगण त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि नारद महर्षींना माकडाचं स्वरूप मिळालं. सगळे शिवगण हसायला लागले, कारण नारदजीचा गर्व हरण करायचा होता. सगळे शिवगण त्या ठिकाणी हसायला लागले. हे नारदा, तुला माकडाचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं. सगळे शिवगण मनातल्या मनात हसू लागले. नारदजी म्हणायला लागले, देवाने मला चांगलं बनवलं आहे, चांगलं स्वरूप दिलं आहे, एवढं सुंदर देवाने मला बनवलं आहे, एवढं सुंदर बनवलं आहे. नारदजींना गर्व झाला. मनुष्याला रूपाचा गर्व कधीही नसू नये, रूपाचा गर्व अजिबात नसू नये. काही मनुष्याला एवढा गर्व असतो, काही माता माऊल्यांना एवढा गर्व असतो, आमच्यासारखं या विश्वामध्ये कोणीच नाही. म्हणून स्वरूपाचा गर्व कधी माणसाने करू नये. स्वरूप हे काही काळासाठी जिवंत राहणार आहे. एकदा का तारुण्यावस्था संपली, वृद्ध अवस्थेला मनुष्य प्राप्त झाला की त्याचं स्वरूप त्या ठिकाणी नाहीसं होतं. म्हणून नारदजी त्या ठिकाणी इतके सुंदर झाले, इतकं सुंदर भगवंताने बनवलं, हरिरूप दिलं आणि नारदजींना सगळे हसायला लागले. विश्वमोहिनी आली. विश्वमोहिनीने हातामध्ये हार घेतला आणि राजाच्या गळ्यामध्ये घातला. नारदजींना राग आला. नारदजी रागाच्या भरामध्ये तन करत निघाले आणि एका पाण्याच्या सरोवरामध्ये जाऊन पाहिलं. त्या काळामध्ये आरसे नव्हते, त्या काळामध्ये आरसा हा प्रकार नव्हता. पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहिलं नारदजींनी स्वतःचं आणि पाहिलं हरिरूप त्या ठिकाणी भगवंताने दिलं, माकडाचं स्वरूप दिलं. नारदजींना राग आला. नारदजी म्हणायला लागले, हे देवा तू हरिरूप दिला आहे, पण ज्या वेळेला सीता चोरीला जाईल त्याच वेळेला हे वानर तुला मदत करतील.
रागाच्या भरामध्ये नारदजी बोलायला लागले, हे भगवंता, तुला हे वानरच त्या ठिकाणी मदत करतील. म्हणून राम ज्या वेळेला सीता चोरीला गेली, राम वनवासाला गेले, सुंदर सेतू बांधण्याचं काम सगळ्या माकडांनी केलेलं आहे, सेतू बांधण्याचं काम. म्हणून तर त्या ठिकाणी नारदजींना राग आला आणि नारदजी देवाला त्या ठिकाणी बोलायला लागले. नारदजींनी देवाला शाप त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. नारदजींना राग आला, रागाच्या भरामध्ये भगवंताला त्या ठिकाणी श्राप दिला, तू माझा वियोग केला आहे, तुमचाही तुमच्या पत्नीच्या स्वरूपामध्ये तुमचा वियोग त्या ठिकाणी होणार आहे. नारदजींनी भगवंताला श्राप दिला आणि अदृश्य त्या ठिकाणी माया रचली होती. भगवंताने विश्वमोहिनी ही माया रचली होती, एक नगर निर्माण केलं आणि सगळ्या मायावी नगरीमधून नारद महर्षींना बाहेर काढलं. आणि नारदजींना बाहेर काढून आता राजाने भगवंताने विचारलं, नारद महर्षी म्हणतायत ती विश्वमोहिनी कुठे आहे, ती मायावी नगर त्या ठिकाणी, शिरनदी राजाची नगरी त्या ठिकाणी कुठे आहे. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, हे नारदा, भगवंताने घेतलेली तुमची ही परीक्षा होती. जीवनामध्ये मनुष्याच्या कितीही दुःख आले तरी भगवंताने घेतलेली ती परीक्षा आहे. म्हणून जीवनामध्ये मनुष्याने कधी गर्व करू नये, कधीही मीपणा नसावा. जीवन जगत असताना नारदांचं चरित्र आम्हाला हेच शिकवतं की जीवनामध्ये चरित्र काय शिकवतं. नारदजींचं चरित्र आम्ही ऐकलं, पण नारदजींनी कामावरती विजय मिळवला म्हणून नारदजींना गर्व झाला, कामावरती विजय मिळवला म्हणून गर्व झाला. म्हणून जीवन जगत असताना कोणतीही गोष्ट जर आपण मिळवली तर कधीही गोष्टीचा त्या ठिकाणी अभिमान, सार्थ अभिमान असावा, पण गर्व नसावा. कारण गर्वाचं घर एक दिवस तरी खाली झाल्याशिवाय राहत नाही. भक्ती प्रेमाविना